प्रश्न पहिला, सर्वात जास्त चांदीचे उत्पादन कोणत्या देशात आहे? 1 अमेरिका, 2 चीन, 3 सिंगापूर, 4 मेक्सिको. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 मेक्सिको. प्रश्न दुसरा, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा पोहोचवतो? ऑप्शन 1 पाय, 2 हृदय, 3 मज्जासंस्था, 4 घसा. उत्तर आहे ऑप्शन 3 मज्जासंस्था. पुढील प्रश्न आहे, वल्लभभाई पटेल यांना सरदार हा किताब खालीलपैकी कोणी बहाल केला? ऑप्शन 1 शेतकरी, 2 भारत सरकार, 2 ब्रिटिश सरकार, 4 गिरणी कामगार. उत्तर आहे ऑप्शन 1 शेतकरी. पुढील प्रश्न आहे, रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? ऑप्शन 1 अ जीवनसत्व, ऑप्शन 2 जीवनसत्व, ऑप्शन 3 क जीवनसत्व, ऑप्शन 4 ड जीवनसत्व. उत्तर आहे ऑप्शन 1 अ जीवनसत्व. प्रश्न 5वा, थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन 1 महात्मा गांधी, 2 बाबासाहेब आंबेडकर, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 दादाभाई नौरोजी. उत्तर आहे ऑप्शन 2 बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 6वा, मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील लोकप्रिय नृत्य आहे? ऑप्शन 1 कर्नाटक, 2 आंध्र प्रदेश, 3 आसाम, 4 केरळ. उत्तर आहे ऑप्शन 4 केरळ. पुढील प्रश्न आहे, इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात? ऑप्शन 1 6 रंग, 2 5 रंग, 3 7 रंग, 4 9 रंग. उत्तर आहे ऑप्शन 3 7 रंग. प्रश्न 8वा, नागपूर जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 संत्री, 2 केळी, 3 द्राक्षे, 4 आंबा. उत्तर आहे ऑप्शन 1 संत्री. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महिला आयोग कायदा संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला? ऑप्शन 1 1995, ऑप्शन 2 1990, ऑप्शन 3 1997, ऑप्शन 4 1987. उत्तर आहे ऑप्शन 2 1990. प्रश्न 10वा, राणीगंज हे कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 आसाम, 2 मध्य प्रदेश, 3 पश्चिम बंगाल, 4 पंजाब. उत्तर आहे ऑप्शन 3 पश्चिम बंगाल. रोज असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.